नमस्कार. या आठवड्याच्या दृष्टिकोनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या दृष्टिकोनचा विषय आहे सध्या अतिशय चर्चेला जात असलेला स्टारलिंक हा प्रकल्प आणि त्याच्यात भारताने घेतलेली भूमिका आणि त्यामुळे होणारे परिणाम, चांगले वाईट जे काय असतील ते. तर मुळात आपल्याला स्टारलिंक प्रकल्प काय हा एक प्रश्न पहिल्यांदा त्याचं उत्तर शोधावं लागेल की एलॉन मस्क ह्याची एक कंपनी आहे स्पेसएक्स. त्या कंपनीमार्फत हा स्टारलिंक प्रकल्प राबवला जातो आहे 2019 सालापासून. तर हा प्रकल्प असा आहे की दळणवळणासाठी पृथ्वीच्या भोवती जवळपास 550 किलोमीटरचं एक असं कडं तयार करायचं उपग्रहांचं आणि त्या उपग्रहामध्ये छोट्या छोट्या आकाराचे 42,000 उपग्रह एका भूस्थिर कक्षेत फिरत ठेवायचे आणि जेणेकरून पृथ्वीवरचा एकही कोपरा असा राहणार नाही की जो इंटरनेटशी जोडला जाणार नाही. त्यामुळे इंटरनेट टेलिफोनी, सॅटेलाईट टेलिफोनी याचा विचार या स्टारलिंकमधनं केला गेलेला आहे. जवळपास 6,000 उपग्रह आत्तापर्यंत सोडले गेलेले आहेत. जवळपास अजून 36,000 जायचे आहेत, कारण 42,000 उपग्रह त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. 2019ला हा सुरू झाला. तर याचा फायदा काय? आता सध्या आपण जे फोन वापरतो म्हणजे सेलफोन, ज्याला आपण तुम्ही आम्ही GSM जी सेवा असते ते चालतात. आता मी एखाद्याला समजा फोन करत आहे किंवा एखादा मला फोन करत असेल तर हा फोनचा सिग्नल हा आपल्या फोनच्या जवळचा सगळ्यात जवळचा जो कुठला टॉवर असेल त्या टॉवरला पहिल्यांदा पिकअप केला जातो. मग तो टॉवर त्याच्या शेजारच्या टॉवरशी जोडून असं करत 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 ही दूरसंचार सेवा पूर्ण होते. GSM तंत्रज्ञान ज्याला म्हणतात ते हे. सॅटेलाईट तंत्रामध्ये काय होतं, जमिनीचा काही संबंधच येत नाही. ते तंत्र असावे. आत्तापर्यंत एकच अमेरिकन कंपनी या सॅटेलाईट टेलिफोनमध्ये होती. आता स्टारलिंक मोठ्या प्रमाणावरती उतरतोय. तर ह्या फोनचा संपर्क थेट आपल्या डोक्यावरती जो कोणी उपग्रह असेल कुठला त्याच्याशी साधला जातो. त्याचा संपर्क, त्याची जोडणी तिथे होते आणि मग जगाच्या पाठीवर कुठेही जो कोण आपल्याला ज्याला फोन करायचा आहे किंवा ज्याला मेसेज करायचा आहे किंवा ज्याच्याकडून आपल्याला फोन येतो आहे त्यांचं दळणवळण प्रस्थापित होतं. तर अर्थातच ही सेवा महाग आहे. म्हणजे अमेरिकेसारख्या ठिकाणी $120 महिना या पद्धतीनं ही सेवा दिली जाते आहे. तर जगातलं सगळ्यात मोठ्या क्रमांकाचं, मोठ्या आकाराचं असं एक इंटरनेटचं मार्केट ज्याला म्हणता येईल, इंटरनेटची बाजारपेठ ही अर्थातच भारत आहे. 140 कोटीच्या देशामध्ये 100 कोटी इंटरनेटधारक असतील किंवा मोबाईल फोनधारक असतील. तर कुठलाही ज्याला व्यवसाय वाढवायचा आहे त्याला या प्रक्रियेमध्ये रस असणारच असणार. पण अर्थात आपल्याला रस नाही आहे का? आपल्यालाही रस आहे. मग याच्यात अडथळा कुठला येतो आहे? तर अडथळा याच्यामध्ये धोरणात्मक अडथळा आहे. कारण असं की या सॅटेलाईट टेलिफोनीसाठी जी आपली दूरसंचार नियामक ज्याला म्हणतात, म्हणजे TRAI, टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, ही यंत्रणा काही धोरणात्मक निर्णय घेते आणि दर निश्चिती करून. आता प्रत्येक क्षेत्रासाठी जसे नियामक असतात, इराडा हा विमा कंपनीसाठी आहे, विमा कंपन्यांसाठी, MERC आपली वीज क्षेत्रासाठी आहे, केंद्रीय वीज स्तरावरती तशीच सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी आहे. तसंच आता ही दूरसंचारसाठी ही TRAI नावाची यंत्रणा आहे. तर त्या यंत्रणेने ह्या सॅटेलाईट टेलिफोनीला कसं हाताळायचं याविषयी धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. मग वाद कुठे झाला? तर जी गोष्ट भारतात येणार आहे का नाही याविषयी संदिग्धता आहे. ती गोष्ट भारतात आणण्यासाठी 2 कंपन्यांनी गेल्या आठवड्यात करार केले. एक पहिली एअरटेल आणि एअरटेलच्या पाठोपाठ जिओ. एक सुनील भारती मित्तल या कंपनीचे एअरटेल संदर्भातले आणि दुसरे अर्थातच रिलायन्स समूह. तर त्याचं स्वागत आपले केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आणि नंतर लक्षात आलं, अरेच्या आपण याचं स्वागत तर केलं पण या सॅटेलाईट टेलिफोनीला परवानगी देणार आहे की नाही आपलं सरकार हे निश्चित नाही. आता देणार नाही असं होईल का? अगदीच अशक्यप्राय गोष्ट आहे. याचा अर्थ असा की जी गोष्ट धोरणात्मकदृष्ट्या काय असू शकते हे उघड आहे त्याचं स्वागत आपल्या दूरसंचार मंत्र्यांनी केलं आणि मग ते अरे पण ते धोरणच लक्षात नाही, मंजूर केलेलं नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ते स्वागत मागे घेतलं. मग ते असं का करावं लागलं?
याचं कारण हा प्रकल्प म्हणजे नुसता स्टारलिंकचाच असं नाही, Amazonचा जेफ बेझोस त्याला पण अशा प्रकल्पामध्ये रस आहे. त्याच्यातला धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर याची सेवा कुठल्या दराने हाताळायची याबाबत आपल्याकडे निश्चिती नाही. म्हणजे झालं असं की जेव्हा दूरसंचार क्षेत्राचा विस्तार होत होता तर ते पहिले अर्थातच आपले जे डायलिंग फोनवाले असायचे ते काळे, मग नंतर लाल हिरवे रंग त्याच्यामध्ये आले. आपण नंबर असा करा 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 तर फिरवावा लागायचा. ती अर्थातच पहिली दूरसंचार यंत्रणेतली मोठी घटना. त्याच्यानंतर जे आले ते 2G या नावाने त्याचं वर्णन केलं जातं. म्हणजे सेकंड जनरेशन टेलिफोनी. ही अर्थातच बराच काळ ही प्रक्रिया सुरू होती. मग त्याच्यामध्ये CDMA, GSM हे वाद झाले. त्याच्यामध्ये आपण तपशिलात शिरायला नको. पण मनमोहन सिंगांच्या काळामध्ये हा 2Gचा प्रसाराचा वेग हा मोठ्या प्रमाणावरती वाढला. आणि त्याचं कारण असं होतं की खूप मोठ्या कंपन्या, अनेक कंपन्या भारतामध्ये भारताच्या बाजारपेठेसाठी उत्सुक होत्या. आपल्याला अनेकांना त्या कंपन्यांची नावंही आठवत असतील. तर हे क्षेत्र नवीन आहे. तसं माजी दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन जेव्हा अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये होते तेव्हापासून त्यांचं पण हेच मत होतं की हे क्षेत्र नवीन आहे. तर त्यावेळेला त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्राईस मेकॅनिझम म्हणतात. म्हणजे प्रशासनानेच निर्णय करून टाकायचा की या किमतीला हा दूरसंचार सेवेचा स्पेक्ट्रम ध्वनी कंपन लहरी त्या पद्धतीनं विकायच्या. तर तो निर्णय घेतला गेला आणि त्या साहजिकच होतं कारण जेव्हा क्षेत्रच नवीन असतं तेव्हा त्याचं महसूल किती असेल, त्यातला फायदा किती असेल, ग्राहक किती असतील हे काहीच निश्चित नसतं. म्हणजे आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल की अगदी ₹16 सुरुवातीच्या सेकंदापासून फोनला त्यावेळेला द्यावे लागायचे. ₹64, ₹16 इतकी महागडी ही सेवा होती. त्यामुळे तिचा किती प्रसार होईल याची साशंकता असताना 2Gच्या वेळेला या प्रशासकीय पद्धतीनं हे स्पेक्ट्रम देण्याचा निर्णय घेतला गेला. तो अतिशय तांत्रिकदृष्ट्या योग्य होता. तर त्यावेळेला एक सद्गृहस्थ आपल्याकडे महालेखापाल म्हणून काम करत होते. त्यांचं नाव विनोद राय. त्यांनी अशी भूमिका घेतली की हे जर स्पेक्ट्रम अशा पद्धतीने न देता त्यांच्यासाठी बोली लावली असती, म्हणजे लिलाव की चलो 1, 2, 3 ही कंपनीची एवढी बोली, त्या कंपनीची तेवढी बोली, तर याच्यातनं केंद्र सरकारला जो काही महसूल मिळाला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक महसूल मिळाला असता. आणि या माननीय विनोद राय यांच्या मते हा महसूल साधारण 1,76,000 कोटी रुपये इतका असणं अपेक्षित होतं. तर तसा अहवाल त्यांनी दिला. त्यावेळेला देशामध्ये अशा यंत्रणांना सरकारच्या वरती वेगवेगळे अहवाल द्यायची सुविधा होती, मुभा होती, त्या निर्भयपणे देऊ शकत होत्या. तर त्या अहवालावर आधारित भाजपने एक तेव्हाचा विरोधी पक्ष असलेला एक मोठं रान माजवलं की 1,76,000 कोटींचा घोटाळा झाला. 2G स्कॅम नावाने जो ओळखला जातो तो हा घोटाळा. मग साहजिकच अण्णा हजारे छापाची जी काही माणसं वाटच बघत होती ती सगळ्या मैदानात उतरली आणि सरकारविरोधात त्यांनी सगळ्यांनी म्हणजे एक वणवाच देशभर पेटवला. भ्रष्टाचार विरोधाचा 1,76,000 कोटी रुपयांचा. प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयाने नंतर दाखवून दिलं हे काल्पनिक मूल्य होतं. तर काल्पनिक मूल्य मिळालं नाही तर काल्पनिक तोटा झाला असं म्हणायला हवं. तर तसं सरकारने केलं नाही, काल्पनिक विरोधकांनी केलं नाही. काल्पनिक मूल्य न मिळाल्याचा तोटा खरा झाला असा आरोप केला आणि म्हणून 1,76,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण गाजलं. 2G स्कॅम म्हणतात ते. पुढे लक्षात आलं की स्कॅम बिम काही नाही, याच्यात काहीच नुकसान झालेलं नाही आहे. हे केवळ नोशनल ज्याला म्हणतात काल्पनिक किंवा आभासी अशा पद्धतीचाच तो मांडणीचा भाग होता. मग नंतर ज्या सरकारने कुठल्या पद्धतीने निर्णय घ्यावेत असं सर्वोच्च न्यायालयाने दंडक घालून दिला तो असा की या सगळ्यासाठी तुम्ही बोली मागवा. कारण हे तेलाचे झरे किंवा जमिनीखालचं पाणी हे जितके नैसर्गिक साधन संपत्ती आहे तितकेच टेलिफोन स्पेक्ट्रम म्हणजे दूरध्वनी लहरी ध्वनी कंपन ही सुद्धा नैसर्गिक साधन संपत्ती आहे. आणि त्या साधन संपत्तीप्रमाणे या नैसर्गिक साधन संपत्तीपासून महसूल कमावण्याचा केंद्राला पूर्णपणे अधिकार आहे. आणि तो अधिकाधिक महसूल कसा येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. म्हणून लिलाव हवा, बोली हवी अशी सर्वोच्च न्यायालयाने तंबी दिली. आणि मग पुढचे सगळे 2G, 3G, 4G हे सगळे स्पेक्ट्रम दिले गेले. आणि मग पुढे काय झालं ते आपण सध्याच्या काळामध्ये बघतच आहोत. आता आपण 5G आणि 6Gच्या पातळीवरती आलेलो आहोत. तर आता सर्वोच्च न्यायालयाचा तो निर्णय आणि तेव्हाचा विरोधी पक्ष असलेल्या भाजपची मागणी की जे काही करायचं ते लिलावातनं करावं, पारदर्शी पद्धतीनं करावं,
ती आता यांची पूर्णपणे बदललेली आहे. हे सरकार म्हणतंय की आम्ही आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पद्धतीनं हे ध्वनी कंपन लहरी वाटून देऊ. त्याच वेळेला या क्षेत्रातल्या उत्सुक कंपन्या आहेत त्या मात्र म्हणतायत नको 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 आम्हाला लिलाव आवडेल. आता त्यावेळेला जेव्हा लिलावाची भूमिका घेतली जात होती, मागणी केली जात होती, तेव्हा अनेकांनी विरोध केला. त्यातलं एक विरोध करणाऱ्यांचं नाव अर्थातच सुनील भारती मित्तल. ते असं म्हणाले होते त्यावेळेला की ती लिलावाची मागणी टाटा समूहाने उचलून धरलेली होती. या कंपन्यांचा विरोध होता. त्यांचं म्हणणं सरकारने एक किंमत घ्यावी आणि आम्हाला ते स्पेक्ट्रम देऊन टाकावेत. तर त्या विरोधकांमध्ये म्हणजे टाटा समूह म्हणतोय की लिलाव करा आणि त्याच वेळेला यांचं म्हणणं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेकॅनिझम आम्हाला चांगला. त्यावेळेला सुनील भारती मित्तल असं जाहीरपणे म्हणाले लिलाव वगैरे कशाला, सरकारकडनं जो काही आहे तो त्या पद्धतीने आपण घेऊया, लिलावात हा सगळा व्यवहार महाग पडेल. त्यांचं त्यावेळेचं विधान असं होतं, अगदी त्यांना त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, की टाटा समूहाकडे जास्त पैसे झाले असतील तर त्यांनी पंतप्रधानांच्या निधीच द्यावेत, पण दूरसंचारामध्ये लिलावाची मागणी धरू नये. हा तेव्हाचा काळ. आणि आता याच कंपन्या आता म्हणतायत आम्हाला लिलाव हवा आणि सरकार म्हणतंय नाही नाही लिलाव नको, कारण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्राईस मेकॅनिझमनी आम्ही हे ध्वनी कंपन लहरी द्याव्यात. आता यातलं नक्की काय धोरण अंगीकारावं याच्याबाबत निश्चिती झालेली नाही. दूरसंचार आयोगाचा जो निर्णय असतो TRAI मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे, त्या आयोगाचं धोरण ठरलेलं नाही. असं असतानाही या दोन कंपन्यांनी, या एअरटेल आणि जिओनी स्टारलिंकशी करार केलेले आहेत. साहजिकच विरोधकांनी त्यावरती झोड उठवलेली आहे आणि आपल्याकडच्या नवनैतिकवाद्यांच्या सोयीस्कर भूमिकेमुळे त्यावेळेला जो भ्रष्टाचार आहे असं सांगितलं गेलेलं होतं, तशाच पद्धतीचा जर वातावरणातला बदल बघितला तर ही कृती मात्र भ्रष्टाचार आहे असं कोणी म्हणायला तयार नाही. तो भ्रष्टाचार नसेलही त्याबाबत काहीच आपण म्हणण्याचं कारण नाही. पण हा दूरसंचाराचा हा जो मुद्दा आहे, हा तेव्हाची भूमिका आणि आताची भूमिका यामुळे सरकारला काही काळ निश्चित सतावणार हे निश्चित. त्याच वेळेला नवनैतिकवाद्यांना कुंपणावरती बसून फार काळ राहता येणार नाही, काहीतरी त्यांना भूमिका घ्यावी लागेल. याचं कारण भारताचं अख्खं प्रचंड मोठ्या बाजारपेठेचं महत्त्व याच्यामधनं अधोरेखित होतं. पण त्याच वेळेला अमेरिकेत अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्यापासनं अमेरिकेच्या आपण प्रत्येक प्रकल्पाला हो म्हणणार का, अमेरिकी कंपनीच्या प्रत्येक प्रकल्पाला आपण हो म्हणणार का, हाही प्रश्न याच्यामध्ये गुंतलेला आहे. त्यामुळे अमेरिकेकडून आपण तेल घेणार, अमेरिकेनेच भंगार असा शब्द वापरून केलेली काही विमानं आपण त्यांच्याकडनं घेणार आणि त्याच वेळेला स्टारलिंकला पण जर परवानगी देणार, असं घडलं तर याबाबत नागरिकांच्या मनामध्ये जर शंका निर्माण झाल्या तर त्या रास्त म्हणायला हव्यात. याबाबत सरकारनेच प्रामाणिकपणे, पारदर्शीपणे, आणि तेव्हा ती पारदर्शिकता तेव्हा जी अपेक्षित होती त्याच पारदर्शितेपणे ही सगळी भूमिका लोकांसमोर मांडायला हवी. कारण 5G आणि 6G आणि एकंदर संचार क्षेत्र यांचं भवितव्य, हा वाद किंवा हा गोंधळ किंवा हा प्रश्न सरकार कसं मिटवतो यावर अवलंबून असेल.